27 तारखेला सन्माननीय गडकरी साहेबांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्त आपण काय करणार आहे कार्यक्रमात? दरवर्षी आम्ही माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त फळ वाटप करत असतो, आरोग्य शिबिर घेत असतो. परंतु यावर्षी अधिक मास असल्यामुळं एक धार्मिक कार्य करण्याचं मनामध्ये आलं आणि त्यानिमित्त हे धार्मिक कार्य करण्याचं आयोजन गेल्या 1 महिन्यापासून आमचं त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांना आरोग्य लाभो आणि त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहून त्यांच्या हाताने समाजाची सेवा अशीच करत राहू आणि आपला विकास होत राहू. जसा नागपूरचा चेहरा मोहरा बदलून टाकला तसा महाराष्ट्राचा संपूर्ण देशाचा चेहरा मोहरा बदलणार आहे असे हे माननीय केंद्रीय मंत्री गडकरी साहेब यांचं आरोग्य स्वस्थ राहण्याकरता अधिकचा मास पुरुषोत्तम मास म्हणतात त्याला आपल्या 3 वर्षातून एक वेळा येत असतो. त्या एका धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं बाबाराव पटेल उत्सव प्रतिष्ठान व सनातन संस्कृती उत्थान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाविष्णू नामयज्ञ व ज्ञानयज्ञ व 18 महापुराणांचे आयोजन हा सोहळा 30 मे 2026 ते 6 जून 2026 दरम्यान झेंडा चौक झिंगाबाई ठाकरे नागपूर येथे संपन्न होणार आहे. त्या आयोजनाच्या मागचा का वामनराव पटेल लोकसेवा प्रतिष्ठान मागील 15 वर्षापासून सातत्याने धार्मिक सामाजिक कार्यक्रमामध्ये अग्रगण्यतेने काम करत आहे. त्यामुळे आमच्या प्रभाग आम्ही मागच्या 3 वर्षापहिले महाशिवरात्र कथा दिली होती. परंतु आमची प्रभाग पत्रामध्ये झिंगाबाई ठाकरे परिसरातील नागरिकांची एक उत्कृष्ट डिमांड होती की भाऊ आमच्या एरियामध्ये एक धार्मिक कार्यक्रम झाला पाहिजे आणि या पुरुषोत्तम मासामध्ये धार्मिक कार्यक्रमाचं प्रयोजनाचं अधिक महत्त्व असते. त्यामुळे आम्ही त्यांच्या विनंतीला मान दिला आणि अशा प्रकारचं एक मोठं असं आयोजन 29 तारखेला तिथे कलश यात्रा निघणार आहे आणि या यज्ञामध्ये श्री विष्णू कलशपूजन, 1.25 लाख मूर्तींचं पूजन व वितरण तसेच विविध धार्मिक विधी पार पडणार आहे. कार्यक्रमात सर्व तीर्थाच्या जळाने निर्मित कलशपूजन करण्यात येणार असून भाविकांसाठी आध्यात्मिक वातावरण निर्माण केले जाणार आहे. कार्यक्रमात परमपूज्य आचार्य राजरत्न गोपालजी महाराज व आचार्य सच्चिदानंदजी महाराज यांच्या उपस्थित प्रवचन व धार्मिक मार्गदर्शन होणार आहे. दररोज सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत यज्ञ पूजन व पारायण, नंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत भागवत कथाचे प्रवचन अशा प्रकारचे आयोजन करण्यात आलेले आहे. 29 मेला 2026 5 वाजता भव्य कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले असून आणि 4 जूनला आपल्याकडे गोमूत्र त्याचं पूजन जे होणार आहे त्याचं वितरण 4 जूनला होणार आहे व 6 जून रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन श्री नरेश बर्डे, बाबाराव पटेल मुख्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष व साधना बर्डे, भाजपा नगरसेवक प्रभाग 12 व आमची आयोजन समिती आम्ही तयार केलेली आहे. त्यात आमचे माननीय समिती शहराचे महामंत्री सतीजी जाधव, नंतर आमचे भूषणराव भाऊ, माझी विशेष नगरसेविका साधनाताई पटेल उपाध्यक्ष आहे, बाबाराव पटेल अशी आमची 15-20 लोकांची आयोजन समिती आहे. त्याच्या माध्यमातून हे निधी आणि कामे केल्या तर सर्व नागरिकांना पश्चिम नागपुरातल्या सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की या म्हणजे मंगलमय प्रसंगी आणि या पुरुषोत्तम मासामध्ये या सगळ्या ज्ञानयज्ञाचा आणि प्रवचनाचा लाभ घ्यावा अशी बाबाराव पटेल सर्वांना आमची विनंती. भाविक लोक येतील नरेश भाऊ? आपल्या चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ होईल अशा प्रकारचा आपण करण्याच्या वर्षासाठी सर्वांना विनंती. भाविक लोक येतील, एवढे भाविक लोक तिथे येतील आणि इथे आम्ही ते आमचं मंडप तयार झालेलं आहे म्हणजे हे आणि तिथे कूलर्सच्या व्यवस्था केलेल्या आहे आणि आमचा वेळ असा ठेवलेला आहे की सकाळी 9 ते 12 म्हणजे 3 तासाचा तो कार्यक्रम झाला तर त्यानंतर 4च्या नंतर 7 वाजेपर्यंत 4 आम्ही म्हणतो आहे 5 ला चालू होईल आणि 7-7:30 आमचं कलश यात्रा कुठून आणि कोणता रूट राहील? कलश यात्रा आपली म्हणजे झेंडा चौकातून निघून की कोणता रूट? झेंडा चौकात आपल्या विधाननगरला जाईल. तिकडनं मला झेंडा चौकात येईल. थोडं समोर पांडुरंग मंगल कार्याकडून वेगळं करून